हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आमची लाडकी रेश्मा या चॅनलमध्ये, युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वटपौर्णिमा आली 2 दिवसावर. तर त्यासाठी मेहंदी काढायची आपल्याला, पारंपरिक, ट्रेडिशनल, अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याचशा मेहंदी आहेत. तर त्याच्यातून आपल्याला आता वटपौर्णिमेची मेहंदी काढायची. त्यासाठी आपण बोललेलं आहे मानसी मेहंदी आर्टिस्ट म्हणून. ती खूप छान छान मेहंद्या काढते. तिची मी तुम्हाला खाली आयडी पण मेन्शन करते. आणि चला आता आपण सुरुवात करूया मेहंदी. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचंय. तर आता आपण हे करतोय, मेहंदी डिझाईन सिलेक्ट करायचं चाललेलं आहे. कोणती मेहंदी काढायची आता काय ते सिलेक्ट झाल्यावर पण तुम्हाला दाखवते आणि पूर्ण झाल्यावर पण तुम्हाला दाखवते. आणि नक्की ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. आणि आयडी मेन्शन करणारे तिला डीएम करा, मेसेज करा, की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि घरपोच डिलिव्हरी आहे तिची, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे. दिसते का बघा, क्लिअर सांगा मला. आणि त्याचे थोडेफार इकडे तिकडे होतील चेंजेस, पण शक्यतो तरी पण आपण हीच मेहंदी काढणार आहे. तर आता स्टार्ट केलेली आहे. जास्त काही लॉंग काढायचं नाही आपल्याला, इथूनच काढायची फक्त. तर स्टार्टिंग चालू केलेली आहे तुम्ही आता मेहंदीला. किती वेळ लागतोय काय. आणि मेहंदी काढणं मला तर भरपूर आवडतं. मी दर सणाला तिला बोलवते मेहंदी काढायला. कोणाकोणाला आवडते पण सांगा. आधी मध्ये पण मला मेहंदी काढायला खूप आवडतं. तिचे कसं कॉलेज जाते, तू कॉलेज करून मग नेहमीच पण तसं जमल तसं तिला बोलवलं तर ती येतीच. असं काही नाही, पण जर काम असेल तिला लई इकडे तिकडे दुसरं समजा कॉलेजचं अभ्यास वगैरे मग थोडंफार होतं. नाही तर मग येत असतं ती. संध्याकाळी बोलवतो पण दुपारीच टपकली ती आज. आता सगळी कामं माझी सगळी राहणार आहेत आता बाकीचे दुपार नंतरची. तर आपली मेहंदी चालू झालेली आहे. आणि ही वटसावित्रीच्या पूजेसाठी खास मेहंदी ठरली आहे. तर वटसावित्रीचा सण हा का साजरा केला जातो, तुम्हाला माहिती असेल किंवा नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला थोडक्यात त्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. जे मला माहितीये तेच सांगते मी. बाकी काही विशेष दुसरं काही सांगणार नाही वेगळं. की सावित्रीने आपल्या ह्याच्यासाठी, पतीसाठी ही पूजा केली होती. त्याचा जीव यमराजाने घेऊन गेले होते, तर त्यासाठी तिने ते वटसावित्रीचं व्रत केलं होतं. आणि वटसावित्री वटपौर्णिमेचा हा सण विवाहित महिलांसाठी असतो खरा म्हणजे. तसं आता आजकाल ट्रेंड निघालाय, कुणी पण करतं. आजकाल नवीन नुसतं लग्न ठरलं किंवा मुली थोड्या मॅच्युअर झाल्या, लग्नाच्या वयाच्या आले तरी पण ह्या वटसावित्रीचा सण करतात. पण खास हा सण फक्त विवाहित महिलांसाठीच आहे, की तो सण नवऱ्याच्या ह्याच्यासाठी, आयुष्यासाठी, त्यांचं सौभाग्य जपण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी वडाची पूजा केली जाते. या व्रतामागं सावित्रीने सत्यवानासाठी याची एक छोटीशी कथा आहे, ती तुम्हाला सांगते मी. जास्त काय मला एवढं माहिती नाहीये. त्यातल्या त्यात मी जेवढं मला येईल तेवढं मी सांगते तुम्हाला. या दिवशी अनेक महिला छान नऊवारी किंवा सहावारी साड्या वगैरे घालतात. छान पोशाख असतो त्यांचा. दागदागिने, पारंपरिक पद्धतीचे दागिने घालतात. आणि मग खूप छान अशा मेहंदी, मेकअप, हेअरस्टाईल वगैरे, गजरे घालून जास्त करून. आजचा ट्रेंड तर जास्त आहे गजरे, मेहंदी, परत ट्रेडिशनल मेकअप असे हे करून महिला हा सण खूप छान पद्धतीने आणि आनंदित साजरा करत असते. आजकालचा हा ट्रेंडच आहे तसा पण. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे मेहंदी काढतात. मेहंदी काढण्याचं एक महत्व आहे, की आता ह्या अशा डिझाईन सुरू आहेत, की मध्यभागी फुलं काढतात किंवा झाड काढतात वडाचं. त्याच्या साईडला पुढच्या दुसऱ्या हातावर सावित्रीचा किंवा म्हणजे एक लेडीचा फोटो काढतात. आणि त्याच्यानुसार आपण ही मेहंदी मेहंदीतून आपण नवऱ्याला सौभाग्याचं आपलं सौभाग्य वाढवावं म्हणून नवऱ्यासाठी ही आपण पूजा करत असतो. तर आता एक साईडची मेहंदी झाली कंप्लीट. बघा फिनिशिंग, बघा म्हणजे मला फिनिशिंग जास्त आवडते म्हणून मी दुसऱ्याकडं, मला स्वतःला येते मेहंदी पण मी कधी काढत नाही. पण तिच्या फिनिशिंग मुळे मग मी तिलाच बोलवते आवर्जून.
तर आता दुसऱ्या हातावर मेहंदी चालू आहे. आणि आता ही मेहंदी काय लगेच जुणार नाही. आता आज संध्याकाळी जाची संध्याकाळ आता वाजले दुपारी 3-4 वाजले. तर आतापासून संध्याकाळ डायरेक्ट उद्या सकाळी जुणार आहे. तर त्याच्यावर आधी ते आता हे सगळे नाही का हे निघतं सालपट ह्याचं. त्याच्यामध्ये आपल्याला साखरेचं पाणी करायचंय आणि ते लावायचं म्हणजे मग व्यवस्थित छान रंगती पण आणि दिसायला पण जरा व्यवस्थित वाटते. नाही तर मग ती रंगली नाही तर मग काहीच चांगली दिसत नाही. आणि नाही का मजा पण वाटत नाही आपल्याला मेहंदी काढल्यासारखी पण नाही वाटत. त्याच्यामुळं लिंबू पाणी किंवा साखर पाणी लावा म्हणजे मग व्यवस्थित छान रंगते मेहंदी. कोणाला माहिती नसेल तर सांगितले. फायनली आपली दोन्ही साईडची मेहंदी काढून झालेली आहे. बघा फिनिशिंग बघा फक्त मला फिनिशिंग लई आवडते तिची. छान काढली मेहंदी. बॅकची काढायची बॅक साईडची थोडी वाळती म्हणून थांबलंय. शूट करायचं. एक फ्रंट साईड झाले आता बॅक साईडला काढायला सुरुवात नाही म्हणजे वेळ गेला पाहिजे. मी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामुळे काय एवढी काय सगळं असं काढा. आय सेंड यू पुसायला नाही चेक कशी खायचं असं वाटतं. ऐकायचं ना पुढचं लेआउट चालू पार्टिशन मेजर आहे. हो मेजर आहे. काय काही शब्द मला आठवतच नाही काहीतरी म्हणायचं. नाही. तर फायनली आपली मेहंदी झालेली आहे. फ्रंट हाय आहे आणि मागच्या साईड कशी वाटली मेहंदी कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलला. आणि तिचे पण आयडी मेन्शन करणार आहे तिला पण फॉलो करा सगळ्यांनी आणि तिला पण भरपूर ऑर्डर द्या. धन्यवाद. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचं. आणि नवीन कुणी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.